नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. पाहू शकता खूप छान रेडी झालेली आहे. तर माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे, तर त्या लग्नासाठी चाललेलं आहोत. कॅप्शनवरून तुम्हाला कळालंच असेल, पण सगळ्यात महत्त्वाचं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. तर छान अशी रेडी झालेली आहे. कशी दिसते मला नक्की कमेंट करून सांगा. साडी पण खूप छान आहे. तर चलो चलते आहे. सकाळ सकाळ खूप गडबड झाली, ब्लॉग घ्यायचं विसरले. तर म्हटलं चला लग्नाचा ब्लॉग घेऊयात, बघूयात कसा जातो आजचा दिवस. चलो चलते. माझी कॉलेजची फ्रेंड आहे, तिचं लग्न आहे आणि तिकडं आहोत. तुम्हाला दाखवते. मस्तपैकी रेडी झालेली आहे. आम्ही तिला छान बेल्ट वगैरे लावला होता, तुम्हाला तिकडे फोटो दिसेलच. तर तिला बाहेर जायचं होतं, तर आम्ही असं रेडी झालेला आहोत मस्तपैकी. छान छान टॉप घातलेला आहे आमच्या समोर. कुठे चाललीच्यामध्ये तर अशा प्रकारे आता आम्ही आलो आहोत माझ्या मैत्रिणीच्या घरी. तिथून आम्ही जाणार आहोत सगळेजण लग्नाला. आणि ही पिल्लू बघा, असं इकडे बघा, दाखवा ना तिला. ही पिल्लू बघा आमची. गेली स्माईल द्या ना, स्माईल द्या तुम्ही. का करते म्हणजे चाल चाल ओ मम्मा घे ना, तुला सोनाला घे ना माझ्या. ओ काय हू केलं दोघीला हानी माहिती धरून मी परत वाक्य बोला ना. तेच म्हणलं. जास्त करून तर मी सांभाळलो. हा का? तेच ना. आता आम्ही मागं लग्नाला गेलो, तू सांभाळलं होते ना तिला. कधी कोणतं काय म्हणे सुष्मिता. आमचं पिल्लू झोपलंय. विशाखा आले बरं का. तर विशाखाचा विधी तिकडे चालला होता, तर त्या तोपर्यंत वेळ होता, तर त्याला म्हटलं आपण रुखवत पाहूया. ते इतकं सुंदर रुखवत मानला होता, मला फार आवडला. तर म्हटलं चला. आणि खूप जास्त मेहनत घेतली या रुखवतासाठी. ते तुम्ही पाहतच असाल दिसण्यावरनं. कारण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण बारकाईने त्यांनी म्हणजे विशाखाने खूप त्याच्यात मेहनत घेतली. आणि ह्या रुखवतामध्ये पण खूप छान अशी क्रिएटिव्हिटी तिने दाखवली. मला फार आवडलं. छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे बालपणापासून ते लग्न होईपर्यंत, लग्नानंतरचा प्रवास, या सर्वांचे छोटे छोटे असे देखावे तिने यात मांडले होते. की रिसेप्शन, साखरपुडा, म्हणजे त्याच्यानंतर लग्नाचा बस्ता बांधतो आपण. त्यानंतर कसे आपण सुवासिनींना जेवण करतो, म्हणजे सवाष्णी बांधतो. त्याच्यानंतर मेहंदी, वेगवेगळे कार्यक्रम, लग्न, वेगवेगळे विधी असतात लग्नाचे, त्याचे छोटे छोटे देखावे. त्याच्यानंतर फराळाचं ठेवलं होतं, म्हणजे जसं की दिवाळीचा फराळ असतो, त्यात पण खूप छान छान अशी तिने वाक्य लिहिली होती. आणि खूप सारे असे छोटे देखावे तिने आणले होते. म्हणजे आता सपोज तुम्ही इथं पाहतच होतं कन्यादान, भोजन समारंभ असतं, त्याच्यानंतर पाठवणी, नंतर प्रवेश असतो, रिसेप्शन असतं, आणि मग सत्यनारायण महापूजा असते. तर या छोट्या छोट्या, त्याच्यानंतर जागरण गोंधळ, अशा छोट्या छोट्या गोष्टी. आणि ह्या खाण्यांच्या ह्याच्यामध्ये पण खूप छान असे वाक्य तिने सेंटेन्स छान क्रिएट केले होते. आणि ते तिने छान असे पोस्टर छोटे छोटे बनवले होते. त्यानंतर तिच्या छोट्या छोट्या गोष्टी आणि बाकीच्या रुखवत जसं भांडी वगैरे असतात ते असतातच. तर याच्यात पण खूप छान क्रिएटिव्हिटी केली होती. म्हणजे त्यांना एक एक गोष्टीत तर तिने महत्त्व पटवून दिलेलं आहे प्रत्येक विधीचं. तर हे मला फार आवडलं. खूप छान होतं विशाखा, खूप छान तुझा रुखवत होता. आईवडिलांनी खूप जास्त मेहनत घेतली आणि तुझं खूप छान मेहनत घेतली. आणि मग परत आम्ही इकडे आलो, तर त्यांचा विधी झाला. तर त्यानंतर तुझी सप्तपदी होती. बाळ सांभाळायला लावायला. मजा नाही यायची कार्यक्रमाला. जेवायला आले का लग्नाला आले? लग्न बघण्यासाठी, जेवण करता करता. जेवणासाठी स्पेशल लग्न. सध्या काय म्हणतात, स्टार्टरचा वास घेऊन आलो. सोबत घेऊन आलोय. त्याने खरंच ना, आम्ही असं गेलो, त्याने खाली ठेवलं माहिती का. चल फोटो म्हणजे मला अशी जाऊ का मग तुम्ही थांबा. होय हो. इकडं हे बघ.
बरोबर जा जा तुम्ही जा चल जाऊ का बाय बाय. ओय ओय चुनू ओय अंकिता बघितलंच नाही. समूह कोणाची घेतली पर्स? ए पल्लू, माऊची पर्स घेतली तू बा? नाही का ते उचलतोय बघ ना. काय गिफ्ट नाही नको नको चांगलं आणि हार घे दीपाली. दीपाली हार वरती घ्यायचे. तिच्याकडे कमी छोटी पर्स आहे. पहिल्यांदाच माऊच्या लग्नात पहिल्या माऊच्या लग्नात आले. दोन माझ्या कल्लवऱ्या आल्यात माऊच्या लग्नात. ही सगळ्यात छोटी फोटो. व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ. बघा माऊला किती त्रास देत आहे. समू माऊला त्रास नाही द्यायचा बाळा. समर्था स्माईल स्माईल. समर्था स्माईल. अहो कसं गोड हसते बाळ. लाजलं. कुबेर परिवारातील सदस्यांना विनंती आहे. खरं तर आपल्या परिसरामध्ये वेळेला अतिशय महत्व आहे. आता आमच्या आणि म्हणून कवी, लेखक, कीर्तनकार, प्रवचनकार, वक्ते, साहित्यिक सगळ्यांनी आईचं कौतुक केलंय, पण बापाचं कौतुक मंडळी कुठेतरी केलं पाहिजे. कारण खरं तर तुझ्या खरगुड्या हातात आमची भूमिका आजपर्यंत आम्हाला कळाली. आज कळतंय तेवढीच दुधावरची साई झाला नाहीस. खरं तर एखाद्या लेकराची आई झाला नाहीस. काही सांगू या जगात, परंतु लग्न लागल्याच्या नंतर एका आमचा फोटो घे ना. खरं मंडळी छावा नावाची कादंबरी बऱ्यापैकी आपण सर्वांनी वाचली असेल. त्या छावा नावाच्या कादंबरीचे कादंबरीकार शिवाजीराव सावंत त्या छावा नावाच्या कादंबरीमध्ये असं सांगतात, सौंदर्याची सुंदर सरिता विशाखा राणी यांचा हा लग्न समारंभ सोहळा संपन्न होत असताना आपण सर्वजण या ठिकाणी साक्षीदार म्हणून उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं दोन्ही परिवाराच्या वतीनं अगदी मनापासून
होते त्यावेळेस खूप छान बाळाला सांभाळलंय अरे एकदम मस्त झोपू माहिती आहे. आणि या माऊने पण खूप जास्त काम केलेलं आहे. आता मला वाटते व्हॉइस ओव्हर जोडावा लागेल. व्हिडिओ घेते. थँक्यू सो मच. गेले आमचे आहो तिकडे बघा दिसत असतील ते गाडी आणायला चाललेले आहेत आणि इकडे मस्त गाणी चाललेली आहेत. आणि अशा प्रकारे बाळाच्या मम्मीने पण बाळाला खूप छान सांभाळलेलं आहे. त्याला माझं कामच आहे. चलो बाय बाय. खूप छान झालं. बाकी आपण व्हॉइस ओव्हर. तर अशा प्रकारे छान लग्न झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय घरी. तर आता आम्ही खूप मस्त पण जेवलं हा जेवण पण खूप छान ते झालेलं आहे नंतर विषय काय ब्लॉग बघत आहोत तिथं सांगतो की आम्ही मस्त गुलाबजाम खाल्ले चांगलं होतं. आणि तिला खूप वाईट वाटलं की आम्ही लवकर आलो नाही. पण विषय काय आम्ही लवकर आलो होतो पण फक्त हळद आम्ही मिस केली. त्यासाठी आमच्या दोघांकडून खूप सॉरी. कारण आमचं बाळ लहान असल्यामुळे समोरचं लहान असल्यामुळे आम्ही याला दिवसभर जमणार नव्हतं. आम्ही खूप ट्राय केलं जितक्या लवकर यायचं तितकं लवकर म्हणजे दिवसभर तिचं खाणं पिणं कसं मॅनेज होणार कार्यालयामध्ये त्याच्यामुळे आम्ही शक्यतो टाळलं. तर पण आम्ही तुझं लग्न खूप एन्जॉय केलं. आम्ही अजून शेवटपर्यंत थांबलो. लग्न खूपच छान झालेलं आहे. आम्ही खूप आवडलं. हो जेवण पण खूप छान होतं. खूप मस्त होतं. सो थँक्यू मच फॉर वॉचिंग ब्लॉग. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी. बाय.